शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हे राजकारणातले दोन मोठे नेते एकत्र आले की त्याची राजकीय वर्तुळात चर्चा झाली नाही तरच नवल। दिल्लीमधील मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटनाप्रसंगी दोघांमधील केमिस्ट्रीची सध्या जोरदार चर्चा रंगू लागली आहे। 98व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला आजपासून दिल्लीत सुरुवात झाली आहे। यावेळी संमेलनात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते दीप प्रज्वलन केलं जाणार होतं। यावेळी मोदींनी शरद पवारांना पुढे बोलावून त्यांचा हात धरून दीप प्रज्वलन केलं। त्यानंतर दोन्ही नेते व्यासपीठावर शेजारी बसले। यावेळी दोघांमध्येही चर्चा झाली। तर पवार यांचं भाषण संपल्यानंतर ते पुन्हा आपल्या जागी बसण्यासाठी परतले। यावेळी पवारांना बसण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपली खुर्ची पुढे केली। त्यानंतर टेबलावरील बॉटलमधलं पाणी ग्लासात ओतून पवारांना पाणी पिण्यासाठी ग्लास पुढे केला। या कृतीमुळे राजकीय वर्तुळामध्ये विविध चर्चा सुरू झालेल्या आहेत। आजपासून 98वं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दिल्लीमध्ये सुरू झालेलं आहे आणि यावेळी उपस्थित असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शरद पवार हे ही सगळी दृश्य आपण पाहतोय। मोदींनी शरद पवारांना पुढे बोलवून त्यांचा हात धरून दीप प्रज्वलन केलं। त्यानंतर त्यांना बसण्यासाठी देखील त्यांनी खुर्ची ओढल्याची ही दृश्य आहेत। भाषण संपल्यानंतर ते पुन्हा आपल्या जागी बसण्यासाठी परतले। त्यावेळी पवारांना बसण्यासाठी पंतप्रधान मोदींनी खुर्ची पुढे केली आणि त्यानंतर टेबलावरील बॉटलमधलं पाणी ग्लासात ओतून शरद पवार यांना पिण्यासाठी तो ग्लास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुढे केल्याची ही दृश्य आपण पाहतोय। त्यामुळे या दोन्ही नेत्यांमधल्या केमिस्ट्रीची सध्या जोरदार चर्चा रंगलेली आहे।